आलोय ग जेवायला वाढ जेवायला वाढ. झालं का भिजून? झालं. जेवण करून घ्या. ऐका ना आबा. गाडी पोळा. आबा, मला काही नोकरी करायची नाही बरं काय, मला व्यवसाय करायचा आहे. अरे बाबा आपलं खायचं वाद आहे, नोकरी धंदा कर, काय कर. अरे लेका, तू आपला कामधंदाच बघ, व्यवसायाच्या भानगडीत कशाला पडतो? अरे पोरा, व्यवसाय करायची आपल्या सध्याची कामं नाही. नुसता मोडा घालतात, सगळे यांच्या मनासारखं करायचं. काय करू, मला तर व्यवसाय करायचा आहे. घरचे तर नोकरी कर म्हणतात. आता एक काम करतो, व्याजानेच पैसे घेतो. गोट्या, त्या पिंट्याचं ह्या महिन्याचं व्याज नाही आलं रे. शेट तो आज देतो उद्या देतोच म्हणतोय. अरे मग उचल ना त्याला. हो शेट आजच उचलतो त्याला. तुम्हाला वसुली करायला ठेवलंय ना मग. हो शेट. अरे मग तुम्ही माशा मारायची कामं करू नका ना. सॉरी शेट. आजची आज वसूल झाली पाहिजे. हो नक्की शेट. हा चल ठेव. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बस बस. आकाश शेठ, जरा गरज होती. बोल ना पाशा, काय मदत करू तुझी. शेठ, जरा पैशांची गरज होती. मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. कसला व्यवसाय करतो परश्या? किती पाहिजे परश्या तुला पैसे? कसला व्यवसाय करतो काहीतरी शेठ, तरी 5-1 लाख रुपये तरी लागतील. काळजी करू नको परश्या, उद्या तुझ्या अकाउंटला पैसे येऊन जातील. धन्यवाद शेठ, लय उपकार झाले. असले जरा परश्या, मी असताना कशाला काळजी करतो. धन्यवाद, चला येतो शेठ. ठीक आहे परश्या. नमस्ते. नमस्ते शेठ, या. साहेब, तुमच्या कृपेमुळे आज एवढं सगळं चांगलं झालं. धन्यवाद शेठ. चांगली प्रगती कर, असाच म्हणतो. धन्यवाद. चल येऊ का? चेअरमन राव, बिलाचं बघा राव, आमची परिस्थिती बघायला तुम्ही दिस लावले राव. सगळे बिल मिटून टाकतो, फक्त थोडासा वेळ द्या ना भाऊ. माझं बिल दे तुझंच. देतो भाऊ. दे ना का तू पैसे? भाऊ देतो. माझं बिल मला दिलं पाहिजे. उद्या पण तुला इथं 5 लाख रुपये कधी होते? तुला जमते का नाही द्यायला सांग, नाही तर उद्या पोरं पाठवून देईल तुझ्या, करून टाकून देईल तुझ्या अख्खी. सगळे तुझे पैसे उद्या मिळून जातील. आई, डेअरी ऐकली मी. शेवटी केलं ना तुझ्या मनासारखं, झालं ना तुझं समाधान. सांगितलं होतं बाळा तुला, त्यास नोकरी कर, धंदा करू नको. झालं ना कर्जबाजारी? ऐकलं नाही तू आमचं. आता तुझ्या जीवाला घोर, आमच्या जीवाला घोर. काय करू आम्ही आता? शेती विकू का जीव देऊ? जीवच देतो आता मी. तू कशाला मरतो? मीच औषध पिते. कर, तुला काय करायची ती कर. कर एकदाचं तोंड काळ. ए परश्या, किती वेळ लावतो टेबल साफ करायला? दरी वाडा पाहू दे. हो मालक. रोज पुढे जगण्यापेक्षा एकदा स्वतःला संपवलेलं बरं, नाही तर सावकार आपल्याला सोडणार नाही. वेगळ्या कुठे तू लवकर या रे, परशा आपलं औषध प्यालाय. हा त्याला आत्ताच मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. डॉक्टर करत आहेत ट्रीटमेंट.
काकू काय करताय? अहो काकू गवत काय काढताय? पालक बिलक सगळं काढून टाका की. सगळं काढल्यावर खायचं काय? अहो मग आम्ही पण तुम्हाला तेच सांगतोय ना, तुमच्या परशानी एवढा चांगला बिझनेस सुरू केलता, मग तुम्ही त्याच्या चुका काढायच्या ऐवजी तुम्ही त्याला बिझनेस बंद करायला लावला. तुम्ही जर त्याच्या चुका काढल्या असत्या, त्याला समजावलं असतं, तर आज ही वेळ आली नसती. औषध पिलं आहे परशाने, दवाखान्यात आहे, व्यवस्थित आहे. अहो म्हणजे तुम्हाला 6 महिन्याच्या पिकाची एवढी काळजी आहे, पण आयुष्यभर साथ देणाऱ्या पोराची नाही. किती बरोबर किती चूक माहिती नाही, पण एक छोटासा प्रयत्न त्या प्रत्येक तरुणासाठी जो खरंच मनापासून धडपड करत असतो स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी.